आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि झणझणीत मसाले भात रेसिपी। लग्न, जेवण, सण समारंभ किंवा खास पाहुण्यांसाठी परफेक्ट असा सुगंधी मसाले भात अगदी सोप्या पद्धतीने घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, आता सुरुवातीला या पद्धतीनं थोड्याशा मोठ्या पीसेसमध्येच मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। आता तुम्ही यामध्ये इतर भाज्या सुद्धा ऍड करू शकता किंवा यामधल्या कुठल्या तुम्हाला भाज्या आवडत नसतील तर तुम्ही नाही घेतल्या तरी चालतील। इथे बघा, आता सगळं मी व्यवस्थित चिरण्यापूर्वी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं। कोणत्याही भाज्या तुम्ही चिरण्यापूर्वी अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर चिरून घ्यायच्या। आता भाज्या आपल्या चिरून झाल्यानंतर लगेच आपल्याला याचं मसाले भात बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं बघा, मी म्हणजे बारीक असा कढीपत्त्याची जी पानं आहेत ती आपण काड्यासहितच इथं घेतलेली आहेत। अद्रक थोडंसं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, देठासहितच इथं कोथिंबीर घेतलेली आहे। थोडेसे 5-6 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि पाणी न घालता जाडसर अशी या वाटणाची भरड बनवून घेतलेली आहे। हे वाटण आपलं बनून झाल्यानंतर इथं मी तांदूळ घेतलेला आहे। आता तुम्हाला कितपत म्हणजे मसाले भात बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं तांदूळ घेऊ शकता। इथं मी एका वाटीनं 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता स्वच्छ आपल्याला 1-2 पाण्यानं हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे, कारण यामध्ये जी घाण धूळ आहे ती पूर्ण व्यवस्थित अशी या पद्धतीने धुवून घेतल्यानंतर साईडला निघते। हा मसाले भात अतिशय बनवायला सोपा आहे। तांदूळ आपला धुवून झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 10 मिनिटं भिजवण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत तयारी करायची आहे फोडणीची। इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। आता तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर तुम्ही काहीही वापरू शकता, पण तूप टाकल्यामुळे हा मसाले भात अतिशय सुगंधी, मस्त चविष्ट आणि टेस्टी बनतो। आता बघा, आपल्याला सुरुवातीला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि इथं कढीपत्त्याची भरपूर अशी मी पानं यामध्ये टाकून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आता कढीपत्ता आपला यामध्ये व्यवस्थित असा परतल्यानंतर आणि फोडणी पण आपली चांगली चटचटीत झाल्यानंतर काय करायचं आहे, जो आपण कांदा म्हणजे चिरून घेतलेला होता, इथे मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। हा मसाला भात बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। तुम्ही जर या पद्धतीने बनवला तर नेहमी नक्की हीच पद्धत वापराल, कारण खाण्यासाठी सुद्धा म्हणजे अगदी चविष्ट असा टेस्टी बनतो आणि कमी साहित्यात होणारा आहे। मी सुरुवातीलाही सांगितलेले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या वापरू शकता। ज्या इथे मी भाज्या दाखवलेल्या आहेत त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा वापरू शकता। आता जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। हे हिरवं वाटण बनवत असताना थोडंसं जाडसर ठेवायचं। अजिबात ज्या पद्धतीने आपण भाज्यासाठी बनवतो त्या पद्धतीने न बनवता थोडंसं जाडसर ठेवायचं। हा मसाले भात तुम्ही लग्न, जेवण, सण समारंभ किंवा खास पाहुण्यांसाठी परफेक्ट असा सुगंधी मसाले भात बनवू शकताय आणि ही एक आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक झणझणीत अशी अस्सल चवीची म्हणजे रेसिपी आहे। इथे बघा, आता हे सगळं आपण परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या होत्या ना त्या टाकून व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत। या भाज्या आपण या मसाले भातामध्ये टाकल्यामुळे मसाले भात हा अगदी कलरफुल होतो, म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलरच्या पण यामध्ये भाज्या टाकून घेतलेल्या आहेत, त्यामुळे दिसायला पण छान बनतो आणि त्याची पौष्टिकता आणखीन वाढते, कारण प्रत्येक भाजी ही वेगळ्या गुणधर्मांनी परिपूर्ण असते। आता यामध्ये पाण्याचा म्हणजे भाज्या वाफलून घेताना वापर न करता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण कोणत्याही भाज्या जर तुम्हाला म्हणजे पटकन अशा वाफलून घ्यायच्या असेल तर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, लगेच भाज्या वाफवल्या जातात। आता इथे आपण थोडेसे यामध्ये कच्चे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि हलकीशी याला एक वाफ घेतलेली आहे। यामध्ये मी 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा सुहाणा मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा इथं लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहेत। हे सगळे मसाले आता व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतून घ्या, कारण तुम्ही कोणताही पदार्थ बनवत असताना मसाले जर तुम्ही परतून घेत असाल ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण मसाले अजिबात खाली करपले जात नाहीत, हवे तसे व्यवस्थित असे परतले जातात। आणि कोणत्याही भाजीचा म्हणा किंवा मग कोणतेही भात किंवा मग तुम्ही काहीही बनवत असाल ना तर मसाले नेहमी म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच परतावे, त्यामुळे हवे तसे व्यवस्थित असे परतले जातात। इथे बघा, जो आपण भिजण्यासाठी तांदूळ ठेवून दिलेला होता
तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे. इथं मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, कारण प्रत्येकाची आवड कशी खाण्याची वेगळी वेगळी असते. तर इथं बघा, आता आपल्याला व्यवस्थित असं मंद आचेवर परत एकदा तांदूळ सुद्धा परतून घ्यायचा आहे. तुम्ही नेहमी बघा मसाले भात बनवत असाल किंवा मग भाताचा इतर कुठला प्रकार जर बनवत असाल ना, तर पाण्यामध्ये म्हणजे जे आपण फोडणीचं पाणी बनवतो आणि त्यामध्ये नंतर तांदूळ टाकतो, तसं न करता जी फोडणी बनवलेली असते ना त्यामध्येच तांदूळ टाकायचा आणि परतून घ्यायचा. त्यामुळे नक्कीच काहीतरी मसाले भाताची वेगळी चव जाणवते. आता इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे, कारण भाज्या परतताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं. त्यामुळे चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि इथं मी कोमट केलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता व्यवस्थित असं सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आता चटपटीत पदार्थ म्हणलं की मग कोथिंबीरीचं प्रमाण तर थोडंसं जास्तीचंच वापरायचं. त्यामुळे तो पदार्थ खमंग लागतो आणि कोथिंबीरीचा सुद्धा फ्लेवर छान असा त्या पदार्थाला बसतो. इथं बघा, एक हलकीशी याला वाफ घेतलेली आहे अगदी 5 मिनिटाची आणि डिशवरती ठेवून इथं तयार झालेला आहे आपला मसाले भात. बघा, पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा खावासा वाटतोय ना, तर नक्की मग मराठवाडा किचनच्या पद्धतीने हा मसाले भात ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. म्हणजे मराठवाडा किचनमध्ये तुम्ही जो मसाले भात बनवलेला आहे तितका स्वादिष्ट, चविष्ट, हटके पद्धतीचा मसाले भात तुमचा सुद्धा तयार झालेला आहे का? आता मसाले भात म्हणलं की त्यासोबत कांदा, लिंबू आणि फोडणीचं दही तर आलंच. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगळी वेगळी लोणची किंवा मग कढी यासोबत सुद्धा अप्रतिम असा चवीचा हा मसाले भात लागतो. तर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो हा मसाले भात, ते मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर करा. चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.